पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। पावसाचा फटका आता केईएम हॉस्पिटलला सुद्धा बसलाय। केईएमच्या तळमजल्यावर सुद्धा पाणी साचलंय। पाणी काढताना कर्मचाऱ्यांची दमछाक झालेली आहे। आपण पाहू शकतो ही केईएम हॉस्पिटल मधली दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून। या संदर्भातले अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। नेमकी सध्याची तिकडची काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण बघतोय की पावसाने मुंबईला रात्रभर झोपून काढलेला आहे आणि त्याचा फटका आता हा संपूर्ण मुंबईला बसलेला दिसून येतोय। आपण केईएम रुग्णालयाचे दृश्य बघू शकतो जिथे पाणी शिरलेलं आहे। तळमजल्यावरती आपण बघतोय की कशा प्रकारे पाणी शिरलेलं आहे आणि त्याचा फटका हा मोठ्या प्रमाणात रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना बसलेला आहे। अक्षरशः पाण्यातच बसण्याची वेळ ही त्यांच्यावरती आलेली आहे आणि पाणी ज्या प्रमाणामध्ये संपूर्ण हॉस्पिटलमध्ये साचलेले आहे ते पाणी बाहेर काढताना कर्मचाऱ्यांची चांगली तारांबळ उठताना आपल्याला दिसून येते। केईएम रुग्णालय आहे आणि अशा प्रकारे रुग्णालयात पाणी शिरल्याने नेमकं पालिकेने नाले सफाई असेल किंवा गटार सफाई करण्याच्या नावाखाली नेमकं काय केलं असा प्रश्न आता उपस्थित झाला। रुग्णांना या समस्येचा त्रास सहन करावा लागतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।